एका राजाने 2 पोपट विकत घेतले. आपल्या प्रधानाकडून एक पोपट पंडिताच्या घरी दिला आणि एक पोपट कसायाच्या घरी दिला. काही दिवसांनी राजा आणि पंडित नगरात फिरण्याकरता गेले. नेमकं कसायाच्या घरासमोरून जात असताना तो पोपट दारातच होता. तेव्हा त्या पोपटाने राजाला आलेल्या पाहिल्याबरोबर, "ए मूर्ख राजा, तू फार गाढव आहे," अशा बऱ्याचशा शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस राजाला खूप राग आला. राजाने प्रधानाला तो पोपटाचा पिंजरा घ्यायला सांगितला. पुढं काही अंतरावर गेल्यावर पंडिताचे घर लागले. तोही पोपट दारातच होता. त्या पोपटाने राजाला आलेले पाहिल्याबरोबर राजाची स्तुती करू लागला. "या सरकार, तुम्ही खूप दानशूर पराक्रमी आहात, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो," अशी स्तुती केली. ही स्तुती ऐकल्यावर राजाला खूप आनंद झाला. राजाने प्रधानाला सांगितले की, "प्रधानजी, या कसायाच्या पोपटाला ठार मारा आणि पंडिताच्या पोपटाला जे पाहिजे ते बक्षीस द्या." हे राजाचं बोलणं त्या पंडिताच्या पोपटाने ऐकलं. त्यावर तो पंडिताचा पोपट म्हणाला, "राजे साहेब, त्या पोपटाने तुम्हाला शिव्या दिल्या हा त्याचा दोष नाही, आणि मी तुमची स्तुती केली हा माझा गुण नाही, कारण आम्ही दोघं भाऊच आहोत. पण हा सर्व संगतीचा परिणाम आहे, कारण त्याला कसायाच्या घरी कायम शिव्याच ऐकायला भेटायच्या, कधी चांगलं ऐकायला भेटलंच नाही. त्या संगतीचा परिणाम त्याच्यावर झाला, त्याचा दोष नाही, आणि मी स्तुती केली हा माझा गुण नाही, तर हा सर्व संगतीचा परिणाम आहे. म्हणून राजा हो, जशी संगत असते ना तसे संस्कार लागतात. म्हणून मनुष्याने नेहमी चांगल्याची संगत करावी. तुकाराम महाराज म्हणतात, "ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू नैसा." ढेकणाच्या संगतीत राहिलं तर हिऱ्याचीही मातीच होते. तसं आपण वाईटाच्या संगतीत राहिलो तर आपलं नेहमी वाईटच होतं. म्हणून राजा हो, नेहमी चांगल्याची संगत करावी.